श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश खास तुमच्यासाठी आहे. स्वामी भक्तांनो, हा संदेश ऐकून तुमच्या जीवनातील दुःख दूर होईल. स्वामींचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहील. स्वामी भक्तांनो, स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. हा संदेश वगळण्याचा प्रयत्न करू नका. स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि शेअर करा. तर चला मग आजच्या संदेशाला सुरुवात करूया. स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 अंक आहेत. त्यापैकी तुम्हाला एकाला स्पर्श करायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 102 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात की बाळा, रस्ता कितीही खड्ड्यांनी भरलेला असला तरीही एक चांगला बूट घालून त्यावर आपण सहज चालू शकतो. परंतु चांगल्या बुटामध्ये एक जरी खडा असला तर चांगल्या रस्त्यावर काही पावले चालणे कठीण होते. स्वामी म्हणतात, मनुष्य बाहेरच्या आव्हानाने नाही तर आतल्या कमजोरीमुळे अपयशी होतो. प्रत्येक क्षण काहीतरी शिकवणारा असतो. त्यामुळे आजच्या अडचणी उद्याच्या यशाचा पाया रचतील यावर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, प्रयत्न करून अपयश येऊ शकतं, पण जिथे आपण प्रयत्न केले हे महत्त्वाचं असतं. मात्र प्रयत्न न करता अपयश आलं की आपल्या वाटेला येतो तो पश्चाताप. चांगल्या कर्माची फळं नेहमी उशिरा मिळतात. उरल्यासुरल्या आयुष्यात शेवटपर्यंत साथ देतात. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही, पण आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रण करू शकतो. जर तुमचा नशिबावर विश्वास असेल तर तुमच्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते तुम्हाला मिळेल, आणि जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला हवे ते मिळेल. विचार आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर अवश्य करा आणि कमेंटमध्ये भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे टाईप करा. स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 101 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेला नाही. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्य हे असंच जगायचं असतं. आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा. जग आपोआप सुंदर बनत जातं. जी लोक भूतकाळात अडकून पडतात ते दुःखी राहतात. जे भविष्याच्या विचारात राहतात आणि शांत मनाचे लोक वर्तमानावर लक्ष केंद्रित करतात. व्यक्ती धनवान असूनही त्याचे मन शांत नसेल तर त्याचे धन व्यर्थ आहे, कारण शांती सर्वात मोठे धन आहे. मन शांत असल्यास प्रवास सोपा होईल आणि लक्ष्यापर्यंत सहजपणे पोहोचू शकू. ज्या व्यक्तीचे विचार जेवढे सकारात्मक असतात तेवढेच त्याला यश प्राप्त होते. म्हणूनच आपले विचार बदला, आपले विचार सकारात्मक ठेवा, आयुष्य सुखी व आनंदी होईल. स्वामी म्हणतात, बाळा, ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपल्या जीवनाशी कधीच नाराज होऊ नका, कारण तुमच्यासारखं जीवन काही लोकांचं स्वप्न असेल. प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या जागी योग्यच असतो. अयोग्य असते ती फक्त परिस्थिती, आणि परिस्थितीमुळे बदलती ती माणसाची मनस्थिती. खेळ असा दाखवा की जिंकता आलं नाही तरीही चालेल, पण छाप सोडता आली पाहिजे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर अवश्य करा. भेटूया नवीन संदेशासोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते.